चला पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात झाली. दाखवलं तर त्याला द्यायला लागेल तुला. चल बाय. प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला. तो आला बिचारा एवढा वेफरच्या नादात. आता पूर्ण घाट आपल्याला चढायचंय. वेफराच्या नादानं बाय झाला माकड जा. काय मस्त वाटतंय. कसं कसं वाटतंय. बरं बरं वाटतंय. एकदम खड्ड्याच्या घाटात आम्ही चाललो आता. प्रशमत कसं आहे तुझा एक्सपिरियन्स कसा आहे प्रथमेश. बोले तो झकास. आपला एक्सपिरियन्स बोले तो झकास. कैसा बोले तो झकास. पाऊस आता सध्या चालू होता. हळू पाऊस चालू होणार आहे आणि मस्त पाऊस एकदा चालू झाला मग तुम्ही बाहेरचा रम्य आणि वातावरण असं बघा. सगळीकडे धुका दिसणार आहे तुम्हाला मस्त. आणि आता आम्ही लोणावळा मध्येच कुठेतरी थांबणार आहोत. मस्तच आम्ही आलो भावाचा वडापाव खूप छान. वडापाव पाहून अरे यार वडापावची टेस्ट एकदम हे मंडळी शिग्रोबाचं मंदिर आहे. बोलो शिग्रोबाबा की जय. बघू शकता किती वेडी वाकडी बनवण्यात म्हणून. पावसामध्ये अजून काय दिसेल ना. जेव्हा तुम्ही इकडे प्लॅन करायला यायचं थोडं गाडीचं स्पीड कमी करा. ओव्हरटेक मारणं कमी करा आणि घाटाचा आनंद घ्या. स्पीड कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. कमी स्पीडने सुद्धा तुम्ही घाटाचा आनंद घेऊ शकता. छान वातावरण नेहमी सेफ्टी असणं खूप गरजेचं आहे. सो सीट बेल्ट लावा. सीट बेल्ट लावणं खूप गरजेचं आहे. काय करतो आहे. हे बघा कसं वेळी वाकलं वळणे. खूप असं जर तुम्ही गाडीचं कंट्रोल असणे खूप गरजेचं आहे. कारण
चांदन चांदन पाऊस सुरू झालाय. बारीक बारीक पाऊस पडतोय. बारीक बारीक पावसामध्ये आम्ही आनंद घेतो. खूप मजा येते. आपको सिद्धू को पता है और तुम ऐसा कर रहे हो कैसा बघू शकता किती हा ॲक्सिडेंटचा लोकेशन आहे. ॲक्सिडेंट प्लेस बोलू शकतो. तिथे खूप सारे ॲक्सिडेंट होतात. तो सावधान घेणं गरजेचं आहे. अच्छा ढोल ताशा पटा इथंच गेलेला का इकडनं खाली हे सगळे दुकाच आहेत. दुकाच आहे तिथं सगळ्या दुकात आहेत. हो दुकात तो आता आपण टायगर पॉईंटच्या इथे उभे आहोत. तुम्ही बघू शकता खूप छान असं बॅकग्राऊंड आहे आणि असं वाटतंय की मी असं कुठेतरी म्हणजे लोकेशनमध्ये उभा आहे. खूप छान असं लोकेशन आहे. हे टायगर पॉईंट आहे. लोकेशन खूप असं एकदम भारीवाला लोकेशन आहे. सो मंडळी खूप चांगलं लोकेशन आहे. सो प्लीज व्हिजिट करा. सॅटर्डे संडे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा. खूप चांगलं असं लोकेशन आहे. तुमचा जर माइंड फ्रेश करायचं असेल किंवा थकवा आला असेल तर तुम्ही मस्ट आहे. व्हिजिट करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप छान आहे. सो व्हिजिट करा. तुम्हाला सुद्धा खूप आनंद होईल आणि मजा येईल. आपल्याला कोणत्या बाहेरच्या कंट्रीमध्ये व्हिजिट करायची गरजच नाही आहे. आपण जर इथे व्हिजिट केलात तर खूप आनंद होईल. आनंद वाटेल तुम्हाला सुद्धा आणि मजा येईल. मला जास्त ह्या प्लेसबद्दल बोलता येत नाही आहे कारण मी आता नवीनच ब्लॉग सुरू केले. सो प्लीज समजून घ्या. फिलिंग खूप महत्त्वाचे आहेत ना की काय बोलणं किंवा बोलताना काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या. पाणीपुरी पाणीपुरी ही मजा घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सध्या इकडं ट्राय करा. मागे सुद्धा बघू शकता खूप लाईन लागली.
इकडे सुद्धा बघू शकता खूप लाईनच लाईन आहे. तुम्हाला गर्दीच भेटणार आहे. मस्त नजारा. हा नजारा तर देखना जोगा आणि फुल एकदम असं वाटतंय की एकदम रावस, एकदम झकास, एकदम झकास नजारा. डोळे नकदीपक होईल असते नजराना. एकदम असं छान एकदम. सो कोणी गोला प्रेमी असेल तर गोले सुद्धा इथे मिळतात. एन्जॉय तो लोणावळा. एकांत बसायचा आणि निसर्गाचा एकदम आनंद लुटायचा. असा निसर्ग पुन्हा कधी म्हणजे निसर्ग मिळत पण पुन्हा सारखी वेळ नाही. निसर्गाचा आस्वाद घेऊया. खूप छान होतं एकदम. असं वाटतं एखाद्या सुंदर नगरीमध्ये बसतो. बॅकग्राऊंड बघू शकता तुम्ही, खूप छान आहे. भन्नाट क्लासिक यार. तोडूफोड आहे, तोडूफोड. ते खाणार आहे मका त्याला सांगता. पावसाचं वातावरण ते नाही करलं तर काय क्या हो गया. सो मंडळी पावसात इकडे आलात आणि मका नाही खाल्ला तर काय खाल्लं. मका मस्त फ्राय. मोठे मोठे घ्या, बारके नका घेऊ. मोठे बारके दादा व्हिडिओमध्ये येत आहे. व्हिडिओ मस्त मस्त आहे. ती करून नसतो जावं. काका एक द्या ना. राजू हे काका मके कसे आहेत आपल्या इथे. 50 रुपये एक. आणि ते कसं आहे. 50. दोन्ही पण 50. नाव काय काका तुमचं. गणेश. योगेश. मस्तपैकी झणझणीत बनवतात मके. माझ्या चॅनलवर कोणी येईल त्याला डिस्काउंट देणार ना काका. त्यांनी आधीच सांगितलं 50 रुपये फिक्स अमाऊंट, नो डिस्काउंट. कारण का मेहनत पण खूप आहे बघा. टपाटप आवाज लिंबू. तुमच्यासाठी खास स्पेशल पहिल्या पावसात लोणावळ्यात आलोय व लोणावळ्याचं वातावरण कसं आहे हे दाखवण्यासाठी. तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलात आणि कमेंट केलात तर परत तुमच्यासाठी परत येऊ आम्ही पावसात इकडे वातावरण दाखवायला. आणि या काकांना विसरू नका. या काकांकडे मका खावा. खूप छान बातमी आहे. चला आता सिद्धू ट्राय करणार. मके बघू शकतो. मका बघू शकतो. प्रथमेश शेठ पहिले. प्रथमेश शेठ भाजलेले आहेत जे. प्रथमेश सेट टेस्ट करून सांगा बघ कसं. तिकट सांगितलं
लागेल. गरमच जरा काले काले केलेत अजून आहेत. हा 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 कोण भाजला? गरम 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 गरम. काय हा जास्त मारलेलं आहे. हा थोडा आंबट आहे, थोडा तिखट आहे. गेले कुठे मग? एवढं चांगलं देण्याबद्दल. हा हा गरम 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 गरम. थँक्यू काका एवढं चांगलं देण्याबद्दल. सो मका मी सुद्धा टेस्ट करतो. मस्त आहे, एकदम भारी. एकदम भारी. सो जर तुम्ही इकडे आलात, विजिट केलात लोकेशनला, सो मका ट्राय करा. खूप छान आहे. बारीक बारीक पाऊस पडतोय आणि त्या बारीक पावसामध्ये मका खाणं हा 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 एकदम बढिया, एकदम बढिया. या तर मंडळी तुम्हाला सुद्धा बोलत आहे, तुम्ही सुद्धा